हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत मुंगा खिचडी. ही हेल्थसाठी खूपच छान असते आणि खूपच टेस्टी पण असते. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूपच सिंपल पद्धतीने मी बनवणार आहे. तर इथे 2 टेबलस्पून ऑइल घेतले मी. पॅन आधीच गरम करायला ठेवला होता लो फ्लेमवर आणि इथे मी एक उभा चिरलेला कांदा ॲड केलेला आहे आणि तो पूर्णपणे फ्राय करणार आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत. तुम्ही बघू शकता कांदा फ्राय झाल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या त्यामध्ये ॲड केलेल्या आहे. हिरव्या मिरचीनी छान टेस्ट लागते खिचडीची. आणि आता मी एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडं मीठ घेतले चवीनुसार. त्याने टोमॅटोचं छान पाणी होतं आणि मोहरी आणि जिरे पण मी इथे ॲड केलेले आहे 1 टेबलस्पून. ते पण चांगले फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. एक 2 ते 3 मिनिट फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. तर मी इथे 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे. त्यानंतर हळद पावडर घेतली 1 टेबलस्पून आणि गरम मसालाही घेतलेला आहे. त्यानंतर कोरिएंडर पावडर घेतली. इथे मी अद्रक लसूणची पेस्ट केलेली होती 1 टेबलस्पून ती पण ॲड केली आहे. छान मसाले असे फ्राय करून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिट त्यांना वाफ द्यायची. त्याने मसाले छान असे शिजतात. तर बघू शकतात वाफ चांगली बसली. आता मी यामध्ये अर्धा वाटी जे मूग भिजत टाकले होते 1 ते 2 तास ते मी यामध्ये ॲड करणार आहे. आणि इथे मी 1 वाटी तांदूळ हे आधीच धुवून ठेवलेले होते. तर ते पण मी इथे ॲड केलेले आहे. ते छानपणे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि थोडं चवीनुसार मीठ. आणि इथे 1 ग्लास मी पाणी पण ॲड केलेलं आहे. एक अर्ध्या तासामध्ये छान असा आपला मूग खिचडी तयार होते. तुम्ही बघू शकता अर्ध्या तासामध्ये छान अशी मूग खिचडी तयार झालेली आहे आणि खूपच छान अशी टेस्ट आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर